तर आज आपण ना थोडंसं पिवटमध्ये अजून बघूया की त्याचं रिफ्रेश वगैरे काय ऑप्शन्स आहेत आणि कशाला काम करतात ना ते एकदा बघून घेऊया. एक सिम्पल छोटे छोटे टॉपिक्स आहेत. तर इथे फॉर एक्झाम्पल माझा डेटा 1000चा आहे आता. हा तर माझं ॲड झालं आहे माझा. फॉर एक्झाम्पल हा डेटा माझा तुम्हाला मी सांगतो ॲड झाला आहे इथे कॉपी करून, किंवा मायनस पण होऊ शकतो, असं काय नाही. एकतर ॲड झालं तर फॉर एक्झाम्पल असं डेटा तुमचा ॲड झाला तर इथे तुम्ही ते डेटा आणाल कसं. इथे नॉर्मली रिफ्रेश माराल तरी पण ते होणार नाही रिफ्रेश. का तर तिथे डेटा सिलेक्ट झालेला आहे ना तुमचा पिवट घेताना, तर त्यांनी सर्टन डेटा सिलेक्ट केलेला आहे. तर त्यावेळेला काय करायचं, इथे डिझाईनवर आहे ते पायवट टेबल ॲनालाइजमध्ये जायचं आणि चेंज डेटा सोर्स इथे जायचं. चेंज डेटा सोर्स, आता चेंज डेटा सोर्स आहे बघा 101पर्यंतच आहे. आता मी तुम्हाला बोललेलो ना हे तुम्हाला कामाला येईल. इथे सिलेक्ट करा, इथे कर्सर ठेवा, कंट्रोल ए दाबा, म्हणजे सगळं सिलेक्शन होईल. कंट्रोल ए 107पर्यंत सिलेक्शन घेतलं तुम्ही, परत ह्या आयकॉनवरती दाबा आणि ओके करा. हे बघा त्याचं अपडेट झालेलं आहे. ओके, कधी कधी इथे येऊन ह्याच्यानंतर परत एकदा रिफ्रेश करून घ्यायचं. सेव्हर साईड म्हणजे सगळे व्हॅल्यूज रिफ्रेश होतात. तर हे रिफ्रेश आणि ते तुम्हाला दोन ऑप्शन दाखवले की ते का कामाला येतं ते. ओके, जर तुमचे मल्टिपल पिवट्स असतील एका ह्याच्यामध्ये, आता तुम्हाला ते मल्टिपल पिवट्स पण दाखवतात. तर इथे ही तुमचा डेटा शीट आहे आणि मी पिवटला शॉर्टकट काय माहिती आहे, पिवटचा Alt+N+V शॉर्टकट आहे पिवटचा. Alt+N+V शॉर्टकट आहे पिवटचा. एक्झिस्टिंग वर्कबुक मी सिलेक्ट केला. इथे आता एक्झिस्टिंग वर्कबुक, हे मी डेटा रेंज काय नाही ती पूर्ण घेतली डेटा रेंज. एक्झिस्टिंग वर्कबुकमध्ये इथे ॲरोवरती गेलो, शीट 4 मला इथेच पाहिजे मला दुसरं ते पिवट. ओके, कारण मी बाय डिफॉल्ट न्यू केलं असतं तर नवीन शीटवरती गेलं असतं. बघा ह्याच ह्याच्यावरती आलं. आता मला इथे जॉब टायटल वाईज पाहिजे मला सगळं. हे बघा दुसऱ्या ह्याच्यामध्ये माझं जॉब टायटल आलं, मेल फिमेल माझे एवढे आले. आता हे जर कंट्री वाईज पण मला घ्यायचं आहे तरी पण मी घेऊ शकतो. कंट्री वाईज इथे जेंडर, हे पिवट चेंज नाही होणार. आता ते कधी कधी तुम्हाला सांगू शकतात की मला आता कंट्री वाईज दाखवलं, तसं मला तुम्ही डेजिग्नेशन वाईज तुमचा आपला जॉब रोल वाईज तो एक कट मला तसा दाखवा, म्हणजे एक व्ह्यू मला दाखवा तसा. तर आपण इथे आता कंट्री तर नको आहे, आपण मेल फिमेल घेतलेला तिथे. तर मेल फिमेल जेंडर, हे बघा इथे ह्याच्या वाईज तुमचा असा आला. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही कंट्रीज पण थोडंसं दाखवू शकता, म्हणजे जर विचारलं तर हे सांगतो काय, ते टेस्ट असते सगळी समोरच्याला कसं बघायचं आहे त्याच्यावरती. कंट्री वाईज जर तुम्ही घेतलं तर हे बघा ह्या कंट्रीमध्ये एवढ्यांचा एवढा डेटा आहे, ह्या कंट्रीमध्ये एवढ्यांचा एवढा आहे, असं आहे. ओके, असं तुम्ही इथे ह्याच्यावरती सगळं खेळू शकता पिवटवरती तुमचं. ओके, आणि बेसिकली हे जेव्हा दोन दोन तुम्ही घेता ना तेव्हा हे अजून एक मी लक्षात ठेव, परत एकदा सांगतो. इथं राईट क्लिक मारायची, पिवट टेबल ऑप्शनमध्ये जायचं, डिस्प्लेमध्ये जाऊन क्लासिक पिवट करायचं. क्लासिक पिवट केलं की 2 कॉलममध्ये स्प्लिट होणार. जर 3 असतील तर 3 पुढे येणार अजून. आता फॉर एक्झाम्पल ह्याच्या अजून सिटी पण घ्यायची आहे जर ह्याच्यामध्ये कंट्रीच्यामध्ये. हे बघा सिटी पण गेली, या सिटीमधले एवढे आहेत, या सिटीमधले एवढे आहेत, सगळं येऊ शकतं. याची प्रत्येकाची ना सबटोटल येत जाते. आता इथे ही सिटीची सबटोटल आहे, इथे ही कंट्रीची पण सबटोटल असणार आहे बघा, ब्राझीलची पण. हे जर काढून टाकायचे असतील ना कधी, तर इथे जाऊन सबटोटल ह्या कॉलमची गेली बघा, कंट्रीची गेली असणार, पण इथे आहे. मग इथे पण जाऊन ह्याची पण सबटोटल काढू शकतो किंवा सबटोटल ॲड पण करू शकता परत तुम्ही. ओके, आणि दुसरं आता इथे मी तुम्हाला ते ह्याचं ऑप्शन दाखवलेलं, तर त्यासाठी मी सबटोटल पहिली काढून टाकतो. ओके, सबटोटल काढून टाकली आणि ते रिपोर्ट लेआउटमध्ये रिपीट ऑल, म्हणजे हे बघा आता इथे तुम्ही ह्या डेटा बाजूला घेऊन कुठे ना कॉपी करायचं आहे तुम्ही हा डेटा. अजून एक हे दाखवताना मी तुम्हाला हे ब्लँक दिसत आहे इथे पण तुम्ही राईट क्लिक मारा. जर करायचं असेल तर ऑप्शन दाखवून ठेवतो, फॉर एमटी सेल्स जर तुम्हाला काय पाहिजे तुम्ही डॅश टाकू शकता. एमटी सेल्सला सगळीकडे तो 0 आला. सो 0 आणि डॅश ॲक्च्युली आहे ना एकच घेत होतो. तर 0 पण टाकलं तरी तुम्ही तेच येणार, 0च येणार. डॅश म्हणजे 0. नंतर तुम्ही फॉर एक्झाम्पल 0 असेल तर त्यांना रिप्लेस करू शकता तुम्ही डॅशने. तर अशा प्रकारे तो आपण तुम्ही ब्लँक सेल्स पण फिल आउट करू शकता. तर मायनस टाकलं आणि 0 का आलं, कारण ते ब्लँक आपण टाकलं, -= ब्लँक म्हणून तो 0 घेतला आहे त्यांनी तिथे. तर ते करू शकता. नंतर मग आता मी तुम्हाला दाखवतो डेटा कॉपी करा इथे. आणि ते आता हे का रिपीट का केले, तर रिपीट का केले आहे, तिथे कॉपी केलात ना डेटा, नवीन शीटवरती पेस्ट करूया. हे बघा आता इथे तुम्ही जर फिल्टर वापरायचं असेल, फिल्टर मारून असा डेटा बघायचा असेल, हे बघा फिल्टर आता ब्राझीलचाच आला फक्त डेटा. ओके, आता हे एक सिलेक्शन देताना ह्याच्यासाठी शॉर्टकट काय माहिती आहे, कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन एरो. काय माहिती आहे, कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन एरो शेवटपर्यंत सिलेक्शन घेणार. परत एकदा सांगतो, कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन एरो.
आणि फक्त लास्ट सेलला जायचं असेल नुसतं सिलेक्शन न देता तर कंट्रोल आणि डाऊन एरो, कंट्रोल आणि राईट एरो दिलात की तो शेवटचा, कंट्रोल आणि अप एरो दिलात की वरती जाणार तो. असं तुमचा कर्सर फिरतो, सगळीकडे फिरवू शकता तुम्ही कीबोर्डवरून. तर अशा प्रकारे पिवटचं हे एक अजून एक व्हिडिओ होता. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पिवट सोडून थोडंसं अजून ॲडव्हान्स स्टेजवरती काही फॉर्म्युलेज किंवा काही अजून आपण शिकू. ओके, तर ठीक आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता मी तुम्हाला ना काही इंटरेस्टिंग शॉर्टकट्स दाखवून घेतो एकदा पटकन. हे जरा काढून टाके, ह्याच्यातच तुम्हाला शॉर्टकट्स एक मस्त शॉर्टकट सांगतो एक तुम्हाला. हे एम टी सेलला इथे काय नको झिरो होतं, मला ते एम टी पाहिजे आहेत सेल. आता हे इथे एम टी आहेत, तर फॉर एक्झाम्पल इथे तुम्ही गेलात, ओके, कॉपी करा डेटामध्ये येते. आता डेटा तुम्हाला कोणीतरी असा अधुरा म्हणजे अर्धा काहीतरी तुम्हाला हाफ बेक डेटा पाठवलेला आहे, तर इथे तुम्हाला हायलाईट करून पाठवायचं. तर कसं कराल, हे सगळे ब्लँक एक एक तर नाही सिलेक्ट करू शकत. कंट्रोल हे मी सिलेक्शन दिलं, कंट्रोल जी गो टू येतं, कंट्रोल जी म्हणजे गो टू. इथे स्पेशलमध्ये जायचं आणि इथे ब्लँकमध्ये जायचं. ओके, ब्लँकमध्ये गेलात, हे ब्लँक फक्त सिलेक्ट झाले आता. ओके, ब्लँक सिलेक्ट झाले. आता ह्याला तुम्ही हायलाईट करू शकता. बघा सगळे ब्लँक जेवढे आहेत ना तेवढे हायलाईट. आता तुम्ही बोलू शकता की हायलाइटेड डेटाला भरून पाठवा म्हणून समोरून, हे कामाला येतं खूप फीचर ब्लँक. आता तसंच आहे ना ते स्पेशलमध्ये ना तुम्ही आता इथे समज एखादा फॉर्म्युला असेल, आता फॉर एक्झाम्पल मी इज इक्वल टू इथे तुम्हाला एक फॉर्म्युला लावतो, इज इक्वल टू आता दिस प्लस दिस. एक उदाहरण सांगतो. आता मला माहिती हा सेलमध्ये फॉर्म्युला असे मल्टिपल असू शकतात. इथे एक फॉर्म्युला तसं इथे एक असू शकतो, परत इथे कुठे पण असू शकतात फॉर्म्युला. ह्यावेळी आता काय कराल तुम्ही, आता फॉर्म्युलामध्ये जायचं आहे तुम्हाला. ओके, म्हणजे कुठे कुठे फॉर्म्युला आहेत ते. तर कंट्रोल जी केलात ना तुम्ही, स्पेशलमध्ये गेलात, फॉर्म्युलामध्ये गेलात. ओके, तर हे बघा त्याने बरोबर सिलेक्शन दिलं. याला हायलाईट करू शकता तुम्ही असं पाहिजे तर. फॉर्म्युला म्हणजे तुम्हाला जर जायचं असेल कुठले कुठले फॉर्म्युले आहेत ते जर बघायचे असतील तर असं तुम्ही जाऊ शकता. तर हे तुमचं झालं ह्याचे. आता दुसरं अजून एक दाखवतो. हे तुमच्या डेटामध्ये जर तुम्हाला सिरियल नंबर टाकायचा आहे तर सिम्पली ते टायटल टाका काय तुम्हाला हवं ते सिरियल नंबर. 1 फक्त नंबरवरती टाईप करा 1. आता मी कंट्रोल डाऊन, मी तुम्हाला बोललो कंट्रोल आणि डाऊन ॲरो प्रेस केलात की शेवटला जातो. कंट्रोल शिफ्ट वरचा एरो दाबला. आता शिफ्ट कशाला, सिलेक्शनला. नुसतं वरती जायचं तर कंट्रोल दाबून गेलो मी, कंट्रोल आणि अप एरो दाबला मी, कंट्रोल आणि अप एरो तो वरती गेलो. कंट्रोल आणि डाऊन एरो दाबला तर मी खाली जाणार, कारण तिथे मध्ये काय व्हॅल्यू नाही, तो एकदम एंडला आला. आता हे बाजूच्या रोमध्ये मी जातो इथे ग्रँड टोटलला. तर फॉर एक्झाम्पल डेटाच्या पहिलं गेलो, बाजूला आलो मी, कंट्रोल डाऊनला गेलो, राईट साईडला आलो तर सिलेक्शन द्यायचं आहे. कंट्रोल शिफ्ट अप जे सिलेक्शन दिलं मी. आता इथे तुम्हाला काय फील्ड करायचं आहे, सिरियल नंबर. तर शॉर्टकट काय, अल्ट EIS. ओके, अल्ट दाबून सोडून द्या, ई दाबून सोडून द्या, आय दाबून सोडून द्या, एस एक एक दाबायचं आहे, एकत्र नाही. स्टेप व्हॅल्यू 1. ओके, 1नीच आपल्याला वाढायला पाहिजे. ओके करा. हे बघा सगळे सिरियल नंबर आलेले आहेत तुमचे. आता कुठेतरी तुम्हाला सिरियल नंबर असे अर्ध्यावरून टाकायचे असतील, समजा तुमचं 10पर्यंत ऑलरेडी 100पर्यंत ऑलरेडी टाकलेले आहेत. ही तुमची 100वी व्हॅल्यू आहे. तर इथे तुमची 100वी व्हॅल्यू आहे तुमची. इथून तुम्हाला खाली टाकायचे आहेत. कंट्रोल शिफ्ट अप दाबलं, वरती गेलो आणि अल्ट EIS. ओके, एंटर केलं, आले फॉर्म्युला आले, फॉर्म्युला बोलतो आहे सिरियल नंबर आले सगळ्याचे. ओके, तसंच आता फिल्टर जर तुम्हाला एखादी शीट करायची आहे फिल्टर, तर फिल्टरसाठी शॉर्टकट काय आहे, कंट्रोल शिफ्ट L हा फिल्टर झाला तुमचा. कंट्रोल शिफ्ट L हा तुमचा झाला फिल्टर. कंट्रोल शिफ्ट L. ओके, फिल्टर झाला. ओके, आता इथे जर ह्याच्यात खाली यायचं आहे, ह्याच्यात खाली अल्ट प्रेस करा. कुठल्या कॉलमला जायचं आहे ना तुम्हाला, कुठल्या कॉलमला, इथे आता कंट्रीमध्ये जायचं आहे, अल्ट प्रेस करा आणि खालचं हे दाबा डाऊन एरो, त्याचा हे उघडणार डायलॉग बॉक्स. आणि खाली येऊन हे सिलेक्शन द्यायला स्पेस बार आहे, स्पेस 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 काढून टाकायला स्पेस. ओके, आणि इथे शेवटून तुम्हाला अजून खाली यायचं असेल, आता फॉर एक्झाम्पल ब्राझील हे झालं, खाली यायचं असेल तर तुम्ही ॲडर ते डाऊन एरो येऊन खाली ओके दाबलं. ओके, सॉरी मी सिलेक्शनच दिलं, आता ब्राझील करा. ओके, हे बघा एंटर दाबलं, आलेलो आहे. माऊसला अजिबात हात लावणार नाही मी. ओके, तर हा तुमचा फिल्टर असा लागतो तुमचा फॉर्म्युला. आता फिल्टर दाखवलं मी तुम्हाला, ठीक आहे. तर ते इथे तुम्ही दुसरा पण फिल्टर सेम तुम्ही इथे येऊन हे करू शकता, अल्ट आता आपण खाली घेऊ शकता. ओके,
तर आज आपण इंटरव्ह्यूच्या टिप्समध्ये मी तुम्हाला काही जे ऑब्झर्वेशनवरती मी तुम्हाला सांगणार आहे की काय ऑब्झर्वेशन आहे माझं. तर जनरली ना इंटरव्ह्यूला जाताना जसं की मी तुम्हाला बोललो इंग्लिशवरती मी नंतर येईन, तर आता कंटिन्यू हे 1-2 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगेन काय टिप्स आहेत ते. तर जनरली इंग्लिशमध्ये जे तुम्ही ते स्विच करायचं, तर मी तुम्हाला बोललो की जर तुम्हाला एखादं आयडिया जर येत नसेल तर बॅक स्विच, म्हणजे तुम्ही लँग्वेजमध्ये का पर्टिक्युलर हिंदीमध्ये जा आणि लगेच बॅक स्विच करा जो तुम्हाला सांगायचं आहे ते समजून इंग्लिशमध्ये. आता जनरली मी ऑब्झर्व केलं की ना लोक ना इंग्लिशचा वापर म्हणजे आहेत ना, जर फॉर एक्झाम्पल मी कोणाला डॉमिनेट नाही करायचं आहे, मला ज्यांना येतं ते खरंच खूप एक्सपर्ट आहे आणि खूप चांगलं आहे, पण हे जसं की आपण काम करतोय ज्यांना काही म्हणजे अडचण येते त्यांच्यासाठी काम करतोय. तर याच्यामध्ये आता मी काही वेळेला असं ऑब्झर्व केलं की आहे ना, जे मधले लाईक फॉर एक्झाम्पल जे कनेक्टिंग वर्ड्स असतात लाईक इज, वॉज वगैरे जे पण काय, तर ते बऱ्याच वेळेला यूज करत नाही व्यवस्थित लोक, आणि त्याच्यामुळे ना ते म्हणजे सेंटेन्स ऐकायला तो खूप थोडासा वियर्ड वाटतो. तर स्पेसिफिकली कशात पण काही घालायचं नाही, तर स्पेसिफिकली मी तुम्हाला एक टिप देईन की आहे ना, एक बुक येतं रेन अँड मार्टिन करून, एक बुक आहे जे 10th वगैरे आहे ना खूप वापरतात मुलं. ते बुक आहे ना खूप थरोली वाचा, ते घ्या. एक 300-350 रुपयाला ते येतं याच्यावरती, किंवा तुम्ही कोणाकडे असेल मित्र, बऱ्याच जणांकडे असतं ते घरी बुक जे इंग्लिश मिडियमला वगैरे शिकतात. ते जर तुम्ही म्हणजे दुसऱ्या कुठल्या मीडियममधून असाल तर तुम्ही एक विकत घेऊ शकता, स्वस्त बुक आहे आणि लाईफ टाईम कामाला येईल. मी तुम्हाला सांगतो, मी असं नाही बोलत की मी इंग्लिशमध्ये एक्सपर्ट आहे, बऱ्यापैकी येतं मला इंग्लिश बोलता, पण तरी पण मी अजूनही ना मला काय अडलं ना तर ते बुक मी रेफर करतो. आता तर ते रेन अँड मार्टिन म्हणून बुक आहे, रेड कलरचं बुक येतं रेन अँड मार्टिन, ते रेफर करा तुम्ही. तर त्याच्यामध्ये ना हळूहळू करून तुम्ही इंग्लिश खूप चांगलं तुम्ही शिकाल. ओके, तर हे होतं माझं आजचं की तुम्ही ते वर्ड्स शिका, खूप इम्पॉर्टंट आहेत ते. ओके, तर अशा प्रकारे आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काही नवीन टॉपिक्स घेऊन, आणि मी आशा अशी राखतो की तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच पुढे व्हिडिओ येत राहतील. तर जय हिंद, जय महाराष्ट्र.